हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मागील 3 वर्षांमध्ये 10th स्टँडर्डच्या बोर्ड एक्झामला जे काही MCQs आलेले आहेत ते सगळे MCQs. सो आता आपण पाहतोय 2020मध्ये जे MCQs आले होते तर ते, त्यासोबतच आपण 2019 आणि 2022मधले MCQs पाहणार आहोत. PYQs का महत्त्वाचे असतात? कारण यावरून आपल्याला आयडिया येते की MCQs कुठून विचारले जाऊ शकतात. म्हणजे असं काही गरजेचं नाही आहे की तुम्हाला एक्सरसाइजमध्ये जे काही MCQs दिलेले आहेत तेच MCQs एक्झामला येऊ शकतात. हां, ते येऊ शकतात, पण त्याच्या व्यतिरिक्त लेसनच्या मध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत त्यामधून सुद्धा MCQs एक्झामला येऊ शकतात. मग तुम्ही जर PYQs पाहिले तर तुम्हाला याचा अंदाज येईल की नेमके MCQs कुठून येत आहेत. सो त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 3 वर्षांचे PYQs पाहणार आहोत. अर्थात 2021मध्ये एक्झाम नव्हती झाली, बोर्डचा पेपर नव्हता झाला, त्याच्यामुळे तो पेपर माझ्याकडे नाही आहे. बट 2019 आणि 2020 आणि 2022चे माझ्याकडे पेपर्स आहेत. सो आपण त्यामधले MCQs बघूया. सो ॲज यू ऑल नो की पहिला क्वेश्चन नेहमी MCQचा असतो आणि प्रत्येक MCQ 1 मार्कला, याप्रमाणे एकूण 5 मार्क्सचे MCQs असतात. सो पहिला क्वेश्चन आहे या ठिकाणी, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ DNA टू mRNA इज कॉल्ड डॅश प्रोसेस. सो इफ यू वॉन्ट तुम्ही व्हिडिओ पॉज करून आन्सर लक्षात ठेवू शकता, किंवा तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, किंवा तुम्ही ते आन्सर फाइंड आउट करू शकता बुकमध्ये वगैरे. ओके, तरी पण मी आन्सर सांगते. याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन. नेक्स्ट आहे, बॉडी ब्रेक्स अप इंटू सेव्हरल फ्रॅगमेंट्स अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल. सो दिस इज कॉल्ड ॲज डॅश टाईप ऑफ रिप्रोडक्शन. सो याला आपण म्हणतो ऑप्शन ए बर्डिंग, ऑप्शन बी फ्रॅगमेंटेशन, ऑप्शन सी रिजनरेशन, की ऑप्शन डी दॅट इज बायनरी फ्युजन. सो करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे फ्रॅगमेंटेशन. जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम ब्रेकडाऊन होतो आणि प्रत्येक फ्रॅगमेंटपासून, सो नावातच त्याचा आन्सर आहे ते म्हणजे प्रत्येक फ्रॅगमेंट, सो इट इज फ्रॅगमेंटेशन. ओके, प्रत्येक फ्रॅगमेंट डेव्हलप होतो आणि ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून तो सर्वाईव्ह करतो. नेक्स्ट आहे थर्ड MCQ, इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युल्स लेड्स टू फॉर्मेशन ऑफ डॅश. जर फ्युलचं इनकम्प्लीट कंबशन झालं, युजली फ्युलचं कंप्लीट कंबशन होतं, पण जर इनकम्प्लीट कंबशन झालं तर त्यामधून काय बाहेर पडेल? कंप्लीट झालं तर कार्बन डायऑक्साईड, बट जर इनकम्प्लीट कंबशन झालं तर त्याच्यामधून कार्बन मोनोऑक्साईड बाहेर पडतं. सो दॅट इज ऑप्शन ए कार्बन मोनोऑक्साईड. नेक्स्ट आहे, द स्पिंडल फायबर स्टार्ट्स अपिअरिंग फ्रॉम डॅश स्टेट ऑफ कॅरिओकिनेसिस. सो कॅरिओकिनेसिसच्या कोणत्या स्टेजपासून स्पिंडल फायबरला दिसण्यासाठी सुरुवात होते? ऑप्शन ए प्रोफेज, ऑप्शन बी मेटाफेज, ऑप्शन सी एनाफेज, की ऑप्शन डी टेलोफेज. सो करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन बी मेटाफेज. सो बेसिकली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की यातले बरेचसे MCQs हे लेसनच्या मधले आहेत, एक्सरसाइजमधले नाही आहेत. सो त्याच्यामुळे तुम्हाला लेसन कम्प्लिटली वाचायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामधले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते अंडरलाईन करायचे आहेत, कारण ते इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामुळे, आणि त्याच्यामधून MCQs तयार होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी की इम्पॉर्टंट काय काय आहेत, MCQs कशावरती येऊ शकतात, यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. CETच्या संदर्भात असेल तो व्हिडिओ, बट सेम MCQs तुम्ही बोर्डसाठी सुद्धा करू शकता. दुसरी गोष्ट जी महाराष्ट्र बोर्डने क्वेश्चन बँक रिलीज केली होती तर ती पण खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामधूनही MCQs विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे, सॉल्ट्स विच कॅन बी यूज्ड ॲज सप्लिमेंट ऑफ कॅल्शियम अँड आयरन आर ऑप्टेन फ्रॉम कार्बोनिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड, की ग्लुकोनिक ॲसिड. सो बेसिकली जे सॉल्ट ॲज अ सप्लिमेंट ऑफ कॅल्शियम म्हणून आणि आयरन म्हणून वापरलं जातं तर ते कशापासून मिळवलेलं आहे? ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन डी ग्लुकोनिक ॲसिड. ओके, सो तुम्ही हा जर तो टेबल पाहिलात त्या चॅप्टरमधला तर त्या टेबलमध्ये तुम्हाला हे MCQ पाहायला मिळेल. सो हे सगळे टेबल्स वगैरे पण तुम्हाला अजिबात सोडायचे नाही आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सोमॅटिक अँड स्टेम सेल्स अंडरगो डॅश टाईप ऑफ डिव्हिजन. सो तुम्ही जर रिप्रोडक्शन हा चॅप्टर पाहिला तर रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये पण खूप सारे MCQs तयार होतात. मग त्याच्यामध्ये कॅरिओकिनेसिस असेल, सायटोकिनेसिस असेल. सो याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे मायटोसिस. सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स जे आहेत त्यांच्यामध्ये मायटोसिसने सेल डिव्हिजन होतं, आणि जे जर्म सेल्स आहेत तर त्या जर्म सेल्समध्ये मिओसिसने सेल डिव्हिजन होतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोविंग इज मॅनमेड डिझास्टर. हे तर इझी आहे, मॅनमेड कोणतं आहे ते सांगायचं आहे. अर्थक्वेक नॅचरल आहे, फ्लड पण नॅचरल आहे, मेटिओरिक पण नॅचरल आहे, म्हणजे ते उल्कापात ज्याला आपण म्हणतो. आणि नेक्स्ट आहे, लिकेज ऑफ टॉक्सिक गॅसेस, हे मात्र मॅनमेड आहे. नेक्स्ट आहे, इन अ फूड चेन ऑटोट्रॉपिक प्लांट्स आर प्रेझेंट ॲट दी डॅश लेवल. ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजेच काय? प्लांट्स काय असतात? प्रोड्युसर. सो याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन सी प्रोड्युसर. नेक्स्ट आहे फोर्थ वन, डॅश इज अ कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. कोणते कोल्ड ब्लडेड आहेत? एकतर जे रेप्टाईल्स आहेत आणि जे ॲम्फिबियन्स आहेत. सो या ठिकाणी बॅट इज अ मॅमल, स्नेक रेप्टाईल आहे, सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. रॅबिट पण मॅमल आहे, एलिफंट पण मॅमल आहे, सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, दॅट इज स्नेक.
नेक्स्ट आहे 5th वन, डॅश इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनालिडा अँड आर्थ्रोपोडा. सो ॲनालिडा आणि आर्थ्रोपोडामधली कनेक्टिंग लिंक तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. डकबाइल प्लॅटिपस, पॅरिपॅटस, लंगफिश की व्हेल. सो करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पेरिपॅटस इज दी कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनालिडा अँड दी आर्थ्रोपोडा. डकबिल प्लॅटिपस मॅमल्समध्ये येतं. ओके, सो इट्स पेरिपॅटस इज द राईट आन्सर. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढचे MCQ जे की आहे 2022च्या पेपरमधले. खालीच आन्सर्स तुम्हाला जे पाहायला मिळतात. सो तुम्ही याचे आन्सर्स तसेही देऊ शकता. विदाऊट आन्सर बघता तर शक्य नाही आहे, पण ठीक आहे. बोन्स कंटेंट डॅश अमायनो ॲसिड. बोन्समध्ये कोणती अमायनो ॲसिड आहेत? अगेन हे पण कुठेही स्टेटमेंट असं नाही आहे. तुम्हाला वेब डायग्राम पाहायला मिळाली असेल सेकंड चॅप्टरमध्ये, तर त्या ठिकाणी याचा आन्सर आहे. सो तुम्हाला कुठलेही वेब्स पण सोडायचे नाही आहेत. करेक्ट आन्सर आहे दॅट इज ओसेन. जायंट स्क्विरल कशाचं एक्झाम्पल आहे? हां, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं की जायंट स्क्विरल आहे, रेड पांडा आहे, अजून खूप सारे ॲनिमल्स आहेत लाईक लायन टेल्ड मंकी आहे. तर बेसिकली हे कशामध्ये येतात तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोण इंडेंजर्ड आहे, कोण रेअर आहे, कोण वल्नरेबल आहे, कोण इंटरमिडिएट आहे. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे इनडिटर्मिनेट. नेक्स्ट आहे ह्युमन बिंग बिलॉंग्स टू डॅश क्लास. हे तर इझी आहे, आपण मॅमल्स आहोत. सो मॅमलिया. ऑर्गन्स लाईक डॅश कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ. आता डेथनंतर आपण काय डोनेट करू शकतो? स्किन तर एखादा जिवंत माणूससुद्धा आपली स्किन डोनेट करू शकतो. स्किनचा काही भाग डोनेट करता येतो. ओके, नेक्स्ट आहे हार्ट. हार्ट मात्र एखादा माणूस आफ्टर दॅटच डोनेट करू शकतो. लंग्स डोनेट नाही केले जात आय थिंक सो, कारण कुठे त्याचा उल्लेख नाही आहे. बट हार्ट इज ए करेक्ट आन्सर. बोन्स पण डोनेट नाही केले जात, कारण बोन्सबद्दल जे काय फॉर एक्झाम्पल नी कॅप बऱ्याचदा ब्रेक वगैरे होतो किंवा डॅमेज होतो, तर त्यासाठी सिलिकॉनचं नी कॅप तयार केलं जातं. सो बोन्स इज नॉट राईट आन्सर. करेक्ट आन्सर आहे हार्ट. मेल्यानंतर आपण फक्त हार्टच डोनेट करू शकतो. नेक्स्ट आहे वल्कॅनो इज अ डॅश डिझास्टर. सोशल आहे, अर्थात नाही आहे. पॉलिटिकल काही संबंध नाही आहे. बायोलॉजिकल की जिओलॉजिकल. सो तुम्ही अगेन हा जर चार्ट पाहिलात, हे सगळे MCQज ऑलमोस्ट चार्ट्समधलेच आहेत, तर तुम्हाला कळेल याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे जिओलॉजिकल. डिझास्टर मॅनेजमेंट चॅप्टरमध्ये एक छोटासा चार्ट दिलेला आहे. चार्ट म्हणजे ट्री डायग्राम दिलेला आहे, तर त्यामध्ये याचा आन्सर आहे. सो ते चार्ट्स वगैरे अजिबात सोडायचे नाही आहेत कुठल्याही चॅप्टरमधले, कारण काय होतं याचा आन्सर ओसिन. फर्स्ट MCQ असेल किंवा हे जे ऑर्गन्स जे आहे ते तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेले आहेत त्या ठिकाणी, तर ते असेल किंवा वल्कॅनोचं क्वेश्चन असेल, हे सगळे आणि सगळे क्वेश्चन्स चार्ट्समधले आहेत किंवा जे पण डायग्राम्स वगैरे दिलेले आहेत त्याच्यामधले आहेत. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो मित्रांनो, तुम्हाला याच्यावरून कळलं असेल की MCQज जे की प्रिव्हियस इयर्सचे आहेत ते किती महत्त्वाचे आहेत. कारण तुम्हाला जर हे माहिती नसतं की MCQज चार्ट्समधूनही येतात किंवा वेब डायग्राम्समधूनही येतात, तर तुम्हाला अभ्यास करणं अवघड गेलं असतं. सो हे आपल्याला PYQजमुळे कळलं. पण PYQसोबतच असेही काही क्वेश्चन्स आहेत की जे PYQजला नाही विचारले, पण मे बी भविष्यात तुमच्या बोर्ड एक्झामला विचारले जाऊ शकतात. सो मग असे काही प्रॅक्टिस पेपर आपल्याला या बुकमध्ये बघायला मिळतील. हे बुक आहे ओसवाल पब्लिकेशनचं, ज्याच्यामध्ये सगळ्या विषयांचे तुम्हाला PYQजसुद्धा पाहायला मिळतील 19, 20 आणि 22चे. त्यासोबतच तुम्हाला या बुकमध्ये एक्स्ट्राचे काही पेपर्ससुद्धा पाहायला मिळणार आहेत. 4 सॅम्पल पेपर्स तुम्हाला एक्स्ट्रा याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत, जे की बोर्डच्या लेवलचे आहेत. म्हणजे तुम्हाला याच्यामधले क्वेश्चन्स बोर्डला कसे विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला याच बुकमध्ये पाहायला मिळेल. सोबतच त्या क्वेश्चन्सचे आन्सर्ससुद्धा आहेत. तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे चॅप्टर्स म्हणजे वेगवेगळे विषय पाहू शकता. त्यासोबतच रायटिंग स्किल्सचे पण खूप चांगले टॉपिक्स दिलेले आहेत, ज्याचा सराव तुम्ही करू शकता, जे खरंच एक्झामला तुम्हाला उपयोगी पडणार आहे. असे काही टॉपिक्स याच्यामध्ये आहेत. सो हे बुक तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. लिंक्स याचे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळतील. ओसवाल पब्लिकेशनचं हे PYQजचं आणि सॅम्पल पेपर्सचं बुक आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही चेकआउट करू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.